नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रामध्ये ज्यांना शहरी भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामुळं इन्फ्रामॅन म्हणून ओळख मिळालेली आहे, असे श्री देवेंद्र फडणवीस एका पाठोपाठ एक शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांचा म्हणजे मागण्यांच्या घोषणाच करताना दिसत आहेत. आता आज त्यांनी आणखीन एक मोठी घोषणा केली. घोषणा ही आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पूर्वी 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटरीसाठीची जी 48,000 कोटी रुपयाची वीज बिलं थकली होती, ती वीज बिलं त्यांनी माफ केली. आणि हा कार्यक्रम जेव्हा नागपूरमध्ये झाला तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मुळात त्यांना या कार्यक्रमासाठी त्यांचा सत्कार होता की त्यांनी शेतकऱ्यांच्या साठीची कर्जमाफी दिली. आणि या कर्जमाफीमध्ये अजूनही ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं बाकी असलं तरी या कर्जमाफीतल्या अटी, शर्ती आणि त्या अनुषंगाने एकानंतर एक त्याच्यामध्ये सूट देत पुढं जेव्हा अर्थसंकल्पीय अनुषंगाने याचं विश्लेषण होत असताना अचानकपणे ही एवढी मोठी घोषणा श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणि मला लगेच लक्षात आलं की याच्यामागे राजकारण आहे. शेवटी प्रत्येक राजकीय निर्णय, कोणताही निर्णय याच्यामागे कुठली ना कुठली तरी राजकीय कृती असते आणि त्याच्यात वावगं नाही आहे. शेवटी लोकांची मतं मिळवणं आणि त्याच्यातनं सत्तेवरती येणं हाच स्थायी भाव असतं. वावगं हेच आहे की या सगळ्यातनं राज्याच्या अर्थसंकल्पाचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. CAGनी, कारण आत्ता ही जी 48-49,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीबद्दल, कारण हे पूर्वी अकाउंटवरती होतेच थकबाकी, पण CAGनी लाडक्या बहिणीचा जो खर्च 300 कोटीवरून थेट 35-38 कोटीवरती गेला आहे, त्याच्याबद्दल जे मत मांडलेलं आहे त्याचं आणखीन नीट आर्थिक अंगाने विश्लेषण व्हायच्या आधीच या सगळ्या संदर्भामध्ये मोठी घोषणा केली आहे. ह्याच्यातनं असं दिसतं आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची इन्फ्रामॅन बरोबर आता शेतकऱ्यांचा मसीहा अशा अर्थाने त्यांची राजकीय बांधणी सुरू आहे. हे का घडतं आहे, याच्यामागं बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांचं काय राजकारण आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आत्ताचं जे लाईव्ह आपलं टेलिकास्ट सुरू आहे ते शेवटपर्यंत पहा. आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या ह्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांना कसा फायदा होतो आहे ते नीट लक्षात घ्या. आज काय घोषणा झाली, तर हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये एकेकाळी शेतकऱ्यांना वीज बिल माफीपेक्षा वीज आम्हाला पूर्ण सलग 8 तास द्या अशी त्यांची मागणी होती. हळूहळू राज्य सरकारनं, आधी खरं तर श्री अजित पवारांच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी सुरू झाली, इन्फ्रा 1, 2, 3, आणि मग आता हळूहळू त्या इन्फ्राच्या उभारणीबरोबर आपण फीड सेपरेशन केलं आहे. ते फीड सेपरेशन झाल्यानंतर मग गावामध्ये सिंगल फेज आणि शेतामध्ये 3 फेज अशा वीज बिलाच्या संदर्भातली विभागणी झाल्यानंतर, म्हणजे विजेच्या पुरवठ्याच्या संदर्भातली वीज विभागणी झाल्यानंतर मग हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली. आज असं दिसतं आहे की आपण सोलारचा खूप आधीपासून जो वापर करणं अपेक्षित होतो तो केला नाही. जेव्हा सुरू केला त्याच्यानंतर त्याचे फायदे मिळायला सुरुवात झाली, कारण 40-45 हजार कोटी रुपयाची जी वार्षिक आपली बाकी असते, त्या बाकीमध्ये आता ह्या नव्या सोलरच्या वीज निर्मितीचा फायदा झाला. जवळपास फडणवीस यांनी सांगितलं त्याप्रमाणे 70-75% लोकांना आता 8 तास दिवसा वीज मिळायला लागली. ते प्रमाण त्यांना 12-15% न्यायचं. इट्स अ गुड मूव्ह. शेतकऱ्यांना दिलेली मदत ही त्याला मदत नसून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तो टिकला तरच ही व्यवस्था टिकेल यासाठी लक्षात घेतलेली ती महत्त्वाची बाब आहे. आज काय झालं की ही पूर्वी, म्हणजे जेव्हा आत्ता तर आपल्याकडे 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतकऱ्यांना वीज बिल येतच नाही, त्यासाठी दरवर्षी आपल्याला 25,000 कोटी रुपये आपल्या अर्थसंकल्पातनं काढून वीज कंपन्यांना द्यावे लागतात, कारण ते नाही दिले तर मग MERC सामान्य ग्राहकावरती त्याचा बोजा टाकते. आणि इंडस्ट्रीयल आपल्याकडचं जे काही सध्याचं वीज बिल आहे त्याचे जे दर आहेत ते अव्वाच्या सव्वा आहेत. अनेक इंडस्ट्रीला ते परवडत नाही शेजारच्या राज्याची तुलना केली तर. पण आता हे 25,000 कोटी रुपये वार्षिक देत असताना आज त्यांनी नवीन घोषणा ही केली की पूर्वी ज्यांची वीज बिलं थकलेली आहेत
जी 48-49 हजार कोटी रुपये ती सरकारनं माफ केली. त्याचं महत्त्व काय? नवीन कुठं कनेक्शन घ्यायचं असेल तर ह्या जुन्या थकबाकीचा उल्लेख यायचा आणि त्यामुळं त्या थकबाकीची जी काही बाकी दिसायची कुठे ना कुठेतरी त्याच्या अडचणी व्हायच्या. आज ती अडचण संपली. पण मला आश्चर्य वाटतं आणि ज्याचा मी श्री बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाशी संबंध जोडला तो असा की या वेळेला कर्जमाफीसाठी जे आंदोलन झालं ते बेसिकली बच्चू कडू यांचं झालं. ते प्राणांतिक आंदोलन होतं. मग सरकारनं गिरीश महाजन यांच्या माध्यमातून ती मध्यस्थी केली. एक समिती स्थापन झाली. परदेशींनी त्या समितीचं नेतृत्व केलं आणि मग आता जे दिसतं ती कर्जमाफी झाली. ही कर्जमाफी होत असताना सरकारची भूमिका अशी होती की आम्ही निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली आहेत आणि अशी खूप सारी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत. त्याची पूर्तता म्हणून आम्ही कर्जमाफी करतो. पण सुरुवातीला श्री देवेंद्र फडणवीस असं सांगत होते की आम्ही कर्जमाफी देणारच आहोत, पण केव्हा? ज्या वर्षी आर्थिक संकट शेतकऱ्याचं मोठं असेल, दुष्काळी परिस्थिती असेल तेव्हा. यावर्षी दुष्काळ येऊ घातला आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये तर अतिवृष्टीने आपण त्रस्त होतो. त्याचं जे काही प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे तो अजूनही तसाच प्रलंबित आहे 30-35 हजार कोटी रुपये. पण ज्या क्षणाला श्री बच्चू कडू यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये एंट्री झाली त्या क्षणाला लक्षात आलं की हे राजकारण आता वेगळ्या पातळीवरती जाणार. वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून श्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या समोर आव्हानं निर्माण होत असताना आत्ता ह्या कर्जमाफीच्या अनुषंगाने बच्चू कडू यांचं आंदोलन अपेक्षित होतं आणि त्यामुळे सरकारची कोंडी झाली असती. रोहित पवारनी पण ते आंदोलन सुरू केलं होतं. ते व्हायच्या आतच म्हणजे त्या आंदोलनाची चर्चा व्हायच्या आतच देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करून टाकली. त्यामुळे आंदोलनच नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, शेतकऱ्यांसाठी सोलरच्या योजना झाल्या. आता वेगवेगळ्या गावामध्ये सिमेंटचे रोड केले जाणार आहेत. त्यामुळे एकीकडे शहरी भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं उभं राहत असताना ग्रामीण भागात तुमचं लक्ष नाही आहे असा माझ्यासह अनेकांचा जो आक्षेप आहे त्याचं कुठेतरी निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याच्यात हे राजकारण आहे. राजकारण हे आहे की बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पुढं सरकारच्या विरोधामध्ये जे प्रश्न विचारले जाणार होते त्याचा आत्ताच निकाल लावला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मसीहा म्हणून श्री देवेंद्र फडणवीस यांची आता प्रतिमा हळूहळू या त्यांच्या नवनव्या घोषणेतनं होईल. कारण बघा की उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी झाली तेव्हा 7-12 कोराकूर असं म्हटलं तर तसं झालं नाही. आत्ता तर त्याही कर्जमाफीची व्याप्ती वाढवली. ज्यांचं कर्ज 2 लाख 1 रुपये, 2 लाख 10 रुपये, काय 5 लाख आहे तर त्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार जे पूर्वी नव्हतं. ज्यांनी 2019मध्ये महात्मा फुले कर्जमाफीचा लाभ घेतला तेही लाभार्थी झाले. ज्यांनी पूर्वी वेळेवरती कर्ज परतफेड केलेली आहे त्यांनाही अनुदान जे काही असेल ते मिळणार आहे. तर असं दिसतं आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सरकारनं आपली तिजोरी पूर्णपणे खाली केलेली आहे आणि त्याच्यातनं हे राजकारण ज्या राजकारणातनं सरकारच्या समोर आव्हानं उभा राहिली असती फडणवीसांच्या समोर ते सगळी आव्हानं आणि ते मुद्देच आता कालबाह्य करण्याचा हा प्रयत्न दिसतो आणि त्यातनं आजची एवढी मोठी वीज बिलाची माफी घोषित झालेली आहे. तर ते असं राजकारण आहे. मला विचाराल तर चांगली MSP मिळणं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला कनेक्टिव्हिटी मिळणं, अर्थात इन्फ्राची जी कामं होत आहेत त्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीच्या दृष्टीनं प्रश्न सुटतील. पण आजही सरकारकडं शेतकऱ्यांनी काय मागायला हवं तर तुम्ही बाजारपेठेतला हस्तक्षेप कमी करा. जरा लोकांना चढ्या भावानं खरेदी करू द्या. काय साखरेचे दर वाढले, कांद्याचे दर वाढले, दुधाचे दर वाढले तर कनिष्ठ वर्ग आणि मध्यम वर्ग जर थोड्या बहुत प्रमाणात सुटला तर बाकीच्यांना फारसा अडचण नाही आहे. खरं तर समाजाची अशीही व्यवस्था होऊ शकते की ज्यांची क्रयशक्ती अधिक आहे अशा लोकांना तुम्ही वेगळ्या दरानं विका आणि ज्यांची क्रयशक्ती कमी आहे त्यांना सवलतीच्या दरामध्ये विका. ते आपण केलेलं नाही आहे आणि उलट आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन एका अर्थाने त्याला कर्ज घेण्यासाठी पात्र ठरवतो. हे जरी चांगलं असलं तरी हा कायमस्वरूपी मात्र उपाय नाही आहे. हे खूप वेळेला सांगून झालेलं आहे. पण सरकार आपल्या पद्धतीनं राजकारण करतं आहे. आता ह्याच्यातनं मला अजूनही एक संशय येतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये कुठली मोठी उलथापालथ होणार आहे का की ज्या कारणामुळं हा निर्णयांचा धडाका लागला आहे. असं असेल तर आपलं त्याकडं खूप बारकाईने लक्ष असायला हवं. कारण विधान परिषदेवरती बच्चू कडू यांना संधी देऊन सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न आणि डाव आखला होता त्याला ह्या क्षणाला तरी देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे प्रतिडाव टाकून त्याला उत्तर दिलेलं असं दिसतंय.
थांबतोय मी इथे. तुमचं काहीतरी मत असणारच आहे ह्या व्हिडिओवरती, ते जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. थँक्यू. हॅव अ नाईस डे.